अजितदादांच्या जाण्यानंतर 18 दिवसांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र त्याच्यावरती नाराज होऊन उलट उत्तर म्हणून सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र यावरून त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड असल्याची कुणकुण लागलीच होती। त्यातच सुनेत्रा पवार आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्या पंतप्रधान आणि अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय, पण नेहमी सोबत असणारे तटकरे आणि पटेल मात्र या दौऱ्याला सोबत दिसत नाहीत। त्यात सुनेत्रा पवारांना पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत का नाहीत असा प्रश्न विचारला। त्यावरती त्या म्हणाल्या की तुम्हालाच माहित असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात। नक्की राष्ट्रवादीमध्ये घडतंय काय? खरंच पटेल आणि तटकरे यांना साइडलाइन करण्याचा प्लॅन सुरू आहे का, की छोट्या मोठ्या कुरघोडी करून पटेलच राष्ट्रवादीला हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात? या संपूर्ण प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। या वादाची खरी ठिणगी भेटली ती निवडणूक आयोगाला दिलेल्या 2 पत्रांमुळे। 16 फेब्रुवारी 2026 ला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आयोगाला एक पत्र लिहिलं। या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली की पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून कार्याध्यक्षाला सुद्धा अध्यक्षांसारखेच अधिकार देण्यात यावेत। म्हणजेच थोडक्यात जे अधिकार सुनेत्रा वहिनींकडे आहेत तेच अधिकार पटेलांना मिळावेत। जर हा बदल झाला असता तर पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे, खजिनदार नेमण्याचे आणि उमेदवारी ठरवण्याचे अधिकार हे प्रफुल्ल पटेलांकडे आले असते। सोप्या भाषेत सांगायचं तर सुनेत्रा वहिनी फक्त नावापुरत्या अध्यक्ष राहिल्या असत्या आणि खरी सत्ता ही पटेल तटकरे यांच्या हातामध्ये गेली असती। पण जेव्हा ही गोष्ट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला प्रतिपत्र धाडलं। सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केलं की 28 जानेवारी नंतर म्हणजेच दादांच्या जाण्यानंतर पक्षाने केलेला कोणताही पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नका। इतकंच नाही तर त्या पत्रामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख अध्यक्ष म्हणून केला खरा, पण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचं कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष हे पदच लिहिलं नाही। याचा अर्थ वहिनींना थेट पटेलांना त्यांच्या पदावरून सस्पेंड केल्यासारखीच ही कृती होती। जेव्हा अजितदादांचं निधन झालं होतं तेव्हा शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी असा दावा केला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि दादांचीही तशीच इच्छा होती। तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले होते। अशा कोणत्याही चर्चा झाल्या नव्हत्या, हे केवळ राजकारण आहे असं म्हणत त्यांनी विलिनीकरणाच्या बातम्या धुडकावून लावल्या होत्या। पण आता गेल्या काही दिवसांमध्ये तटकरे यांनी अचानकच यू टर्न घेतलाय। विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या आणि आम्हाला त्याबद्दल बरीच माहिती होती असं तटकरे म्हणतात। त्यांच्या या पलटीमुळे सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार यांच्या मनामध्ये सर्वात मोठी शंका अशी आहे की जर विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, जर दादांना दोन्ही गट एकत्र करायचे होते तर मग तटकरे आणि पटेल यांनी मधल्या काळामध्ये एवढा विरोध का केला? शरद पवारांवरती टोकाची टीका का केली आणि दादांना भाजपसोबत जाण्याचा सल्ला का दिला? अशा सगळ्या शंका सुनेत्रा पवारांच्या मनात निर्माण झाल्याची शक्यता सांगितली जाते। इतकंच नाही तर वाटाघाटीचं राजकारण करून शरद पवार गटाचे काही सदस्य फोडून आणि काही अजितदादांच्या गटातले सदस्य फोडून तटकरे आणि पटेलांचा वेगळीच राष्ट्रवादी उभी करण्याचा डाव होता का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीये। अजून एक मुद्दा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नरेश अरोरा यांचं रद्द केलेलं कॉन्ट्रॅक्ट। अरोरा हे दादांच्या गळ्यातले ताईत होते। त्यांची कंपनी डिझाईन बॉक्स अजितदादांसाठी ब्रँडिंगचं काम करायची, पण अजितदादांच्या निधनानंतर अरोरा यांनी स्वतःला पक्षाच्या नेत्यांपेक्षाही मोठं समजायला सुरुवात केली असा आरोप झाला। मुंबईच्या देवगिरी बंगल्यावरती झालेल्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी नरेश अरोरा यांना बाहेरचा रस्ता दाखवला। मिळालेल्या माहितीनुसार तटकरे आणि पटेल हे अरोरांना पाठीशी घालत होते, कारण अरोरांच्या माध्यमातून त्यांना पक्षाची रणनीती आपल्या हातात ठेवायची होती। पण सुनेत्रा पवारांनी थेट नरेश अरोरांचं कंत्राट रद्द करून पटेलांच्या खेळीला सुरुंगच लावलाय। रोहित पवार सुद्धा सातत्याने असा आरोप करत होते की तटकरे आणि पटेल हे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतात। रोहित पवारांनी सुद्धा दावा केला होता की अजितदादांच्या मृत्यूला 18 दिवसही पूर्ण झाले नव्हते तोवरती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे घेण्याचा प्रयत्न केला। ते करताना सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांना साधा फोनही करण्यात आला नव्हता। यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की पटेल तटकरेंना वहिनींना केवळ एक शोभेचं बाहुलं बनवून खरी सत्ता स्वतःच्या हातात ठेवायची होती। त्याचसोबत तटकरे यांच्या रायगडमधल्या एका कार्यक्रमामध्ये एक बॅनर लावला होता, त्यावरती सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे फोटो होते, पण अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींचा फोटोच गायब होता। तेव्हा सुद्धा पक्षामध्ये मोठा गदारोळ झाला की तटकरे हे पवारांना मानत नाहीत। त्यानंतर तटकरे असं म्हणाले होते की नेहमी मीच विलन ठरतोय, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी जर नीट ऑब्झर्व केल्या तर ते विलन ठरताना दिसतात। म्हणूनच 10 मार्चला त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या पदाचा कोणताही उल्लेख केला नाही।
बरं, आता मुद्दा येतो की तटकरे आणि पटेल मिळून राष्ट्रवादी हायजॅक करू शकतील का? तर त्याचं उत्तर असं आहे की राष्ट्रवादीच्या सध्याच्या पदाधिकारी व शिखर समितीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सोडून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज अहिरे, सना मलिक, जय अजित पवार व धीरज शर्मा आहे. थोडक्यात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाहीये. त्यामुळे सुनेत्रा पवारांचीच यावरती घट्ट पकड असल्याचं दिसून येते. सध्या सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती आहेत. त्या पंतप्रधान आणि अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. भाजपने नेहमीच राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय. मधल्या अटीतटीच्या काळामध्ये सुद्धा भाजप सुनेत्रा पवारांच्या सोबत उभा होता. आता दिल्लीमधली भेट ही पटेल तटकरे यांची तक्रार करून त्यांना साईडलाईन करण्यासाठीची आहे की अजून कशासाठीची हे लवकर स्पष्ट होईलच. या सगळ्यामध्ये अजून एक बोनस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी जय पवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पार्थ पवार राज्यसभेमध्ये पक्षाची बाजू मांडणार तर जय पवार संघटना बांधणीची मोठी जबाबदारी पार पाडणार. थोडक्यात काय तर राष्ट्रवादीवरती पवारांचंच वर्चस्व राहील अशी प्रॉपर आखणी दादांच्या पावलांवरती पाऊल ठेवत सुनेत्रा पवारांनी केलेली दिसून येते. त्यामुळे पटेलांनी काही खेळी केली तरी एक वेळ त्यांना डच्चू दिला जाऊ शकेल, पण पवार आपली ताकद टिकवून ठेवतील. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.